नमस्कार. ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भाग एक पाहणार आहोत महादीप पुस्तकामधला. हा शिक्षण विभाग प्राथमिक यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना विमानवारी केल्या जाते. विद्यार्थ्यांना विमानाचा प्रवास केला जातो. त्यामधील पुस्तक महादीप मधील भाग एक पाहणार आहोत आणि त्यामधील सूर्यमाला या घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. तर चला पाहूया. सूर्यमाला. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. ती सूर्याभोवती फिरते. त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. पृथ्वीचे परिभ्रमण कशाला म्हणतात? आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तिला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखीन 7 ग्रह आहेत. एक बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत. पुन्हा एकदा बघा. बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत. भारतीय अवकाश मोहीम. चंद्रयान-1 अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. चंद्रयान-1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. त्यानंतर मंगळयान हा भारताचा आणखीन एक महत्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम मॉम मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले. पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले आहे. भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहेत. चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवलेली आहेत. पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधकांना अद्याप आढळलेला नाही. भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा. 1984 साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होते. 1984 साली राकेश शर्मा हे अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होते. राकेश शर्मा. इस्रो सोव्हिएत इंटर कॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केले आणि अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश पाठवला. परिवलन कशाला म्हणतात? आता वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असेही म्हणतात. आपण बघूया. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरता फिरता ती स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती जेव्हा फिरते त्याच बाबीला परिवलन असे म्हणतात. तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष म्हणतात किंवा आस म्हणतात. अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते. चित्रात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवलेला आहे. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जो N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात. N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात आणि पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त म्हणतात. वरील पृथ्वीगोल पहा आणि विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या 2 समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात. आता बघा, लीप वर्ष कशाला म्हणतात? ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस धरतात. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. म्हणजे 4 वर्षात 24 तास किंवा एक पूर्ण दिवस कमी धरला जातो. हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो. त्यामुळे
फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसाचे असते. या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. लीप वर्ष दर 4 वर्षांनी येत असते आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा पृथ्वीची आवरणे. चित्रामध्ये दिसत असेल, सुरुवात शिलावरणापासून होते, त्यानंतर 2 नंबर जलावरण आणि 3 नंबर वातावरण. आता बघूया आपण वातावरण कशाला म्हणतात. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो तसतशी वातावरणातील हवा विरळ होत जाते. हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर असे विविध थर मानतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर असे म्हणतात आणि तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात आणि या बदलाचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्वाचे परिणाम होतात. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. म्हणून पृष्ठभागालगतची हवा सर्वाधिक गरम असते आणि तपांबरात वरवर गेले असता हवा थंड होत जाते. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरातच असते. म्हणून ढग, पाऊस, पर्जन्य, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंध असलेल्या सर्व घटना तपांबरात होतात. उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ असते आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात. पृथ्वीतलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटर पर्यंतच्या थराला स्थितांबर म्हणतात. स्थितांबरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवासाठी हानिकारक असतात आणि ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. सूर्यापासून कोणती किरणे जे अतिनील किरणे म्हणतात त्यांना, जे की मानवाला घातक असतात, पृथ्वीवरील सजीवांना घातक असतात आणि ओझोन वायूचा थर ही किरणे शोषून घेतो. त्यामुळे आपल्याला कसल्याही प्रकारची हानी होत नाही. माहित आहे का तुम्हाला, जगात शांतता नांदावी आणि सर्वच देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावे म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय शांतता दिन कधी साजरा केला जातो तर 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे जगभर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जाते. त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते आणि सुमारे 60 देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यापासून ही घंटा तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, माहित आहे का तुम्हाला, भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे. भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे. तिची स्थापना 1767 साली झाली. या संस्थेचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून भारतीय उपखंडाचे विविध प्रमाणावरील स्थलदर्शक नकाशे तयार केले आहेत. हे नकाशे अचूकतेसोबत जगन्मान्य आहेत आणि या संस्थेचे मुख्य कार्यालय उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आहे. भारतीय सर्वेक्षण संस्थेने नकाशे तयार करताना वापरलेले चिन्हे व खुणा सोबत दिलेल्या आहेत. त्यांचा अभ्यास करा. पीओ बघा, पीओ टपाल कार्यालय, त्यानंतर बंदराची खूण दिलेली आहे, दीपगृह, किल्ल्याची खूण दिलेली आहेत, स्मशानभूमीची खूण दिलेली आहेत, आंतरराष्ट्रीय सीमा, युद्धभूमी, लोहमार्ग, विहीर, झरा, स्थानिक उंची, वस्ती, गवत,
समोच्च रेषा, तलाव, रस्ता, खान आणि राखीव वने RF. अशा प्रकारे ह्या खुणा दिलेल्या आहेत. त्या खुणा तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्य आणि महत्वाचे वस्त्रोद्योग यांचा नकाशा दिलेला आहे. इचलकरंजीचे कापड इथं पुन्हा दिलेले आहेत. इचलकरंजीचे कापड, त्यानंतर सोलापुरी चादर, हिमरू शाल, येवला साडी आणि पैठणी हे कुठे कुठे आहेत त्या ठिकाणी इथं खुणा वगैरे दिलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. चला हवा. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश होतो आणि तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतात. तर सीतांबरात हे प्रमाण सुमारे 19% असते. पुढे दलांबर व आयनांबरामध्ये वायूचे हे प्रमाण कमी होत जाते आणि बाह्यांबर व त्या पलीकडे वायू आढळत नाही. तुमच्या असे लक्षात येईल की पृथ्वी सभोवताली असलेल्या अनेक वायूचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. वायूबरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प याचा देखील समावेश हवेत होतो. हवेतील वायूचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसजसे भूपृष्ठापासून वर जावे तसतसे कमी होत जाते. बघा इथं आकृती दिलेली आहेत. या आकृतीमध्ये आपल्याला नायट्रोजन 78% दाखवलेला आहे, ऑक्सिजन 21% दाखवलेला आहे, ऑर्गॅन्स 0.9%, इतर वायू व घटक 0.07% आणि कार्बन डायऑक्साईड आपल्याला 0.03% दाखवलेला आहे. येथे आपल्याला ऑक्सिजन 21% आणि नायट्रोजन 78% दाखवलेला आहे. यानंतर बघूया हवेतील वायूचे काही उपयोग. आता नायट्रोजनचा उपयोग कशासाठी होतो? सजीवांना आवश्यक प्रथिने मिळविण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवामंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो नायट्रोजन. त्यानंतर ऑक्सिजनचा आपल्याला सर्वांना उपयोग माहीतच आहे. ऑक्सिजन शिवाय मनुष्य जगू शकत नाही. तसेच सजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो, तसेच ज्वलनासाठी उपयोगी आहे. आपण ज्वलन करताना कुठलीही वस्तू पेटवताना ती पेटण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी आपण वस्तू पेटवली तर ती पेटणार नाही. त्यानंतर बघा कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात. त्यानंतर अर्गॉन नावाचा वायू आपल्या विजेच्या बल्बमध्ये वापर करतात. हेलियम बघा कशासाठी वापरतात तर कमी तापमान मिळवण्यासाठी, तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो. निऑन वायू कशासाठी वापरतात तर जाहिरातीसाठीच्या किंवा रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. त्यानंतर क्रिप्टॉन हा वायू फ्लोरोसंट पाईपमध्ये वापर होतो. त्यानंतर झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये याचा उपयोग होतो. आता बघा ओझोनचा थर संरक्षक कवच. वातावरणाच्या स्थितांबराच्या थराच्या खालच्या भागात ओझोन म्हणजेच O3 वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवासाठी फार महत्वाचे आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवासाठी हानिकारक असतात आणि ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवाचे रक्षण होते. वातानुकूल यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनचा थरांचा नाश होतो. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. तर 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो.
त्यानंतर बघा मृदा. मृदा कशाला म्हणतात? परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्याच्या अवशेषाच्या कुजण्याने निर्माण होतो. याला कुथित मृदा म्हणतात. हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो. त्याखालील जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी कीटकांनी युक्त असते आणि या मातीच्या थराला मृदा म्हणतात. त्याखालील जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात आणि ही मृदा अपरिपक्व असते आणि त्यापुढे आणखीन खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते आणि हे थर मूळ खडकांचे असतात. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकांमधूनच येतात आणि म्हणूनच प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते आणि तिचा रंग, पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसारच ठरतात. बघा इथे एक दिलेलं आहे आपल्याला. पहिले दिलेलं आहे मूळ खडक. या चित्रामध्ये तुम्ही पहा. त्यानंतर 2 नंबर दिलेला आहे मातीचा थर व लहान खडक आणि त्यानंतर अपरिपक्व मृदा, त्यानंतर मृदा आणि त्याच्यानंतर आपली कुथित मृदा दिलेली आहे. चला यानंतर बघा, माहित आहे का तुम्हाला मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन म्हणजेच हे कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा किंवा ह्युमस म्हणतात. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवते. मातीत पाणी धरून ठेवणे या कामी देखील कुथित मृदा महत्वाची आहे आणि चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण सुमारे 33% ते 50% असते. चला बघा, कोण काय करते? भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी संस्था भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 मध्ये स्थापन करण्यात आली. ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामानविषयक अंदाज वर्तवण्याचे मुख्य काम करते आणि याशिवाय हवामान बदलाविषयीचे संशोधन, पर्जन्याचे अंदाज, जागतिक तापमान वाढीबाबतचे निरीक्षण इत्यादी कामे या संस्थेत केली जातात. माहित आहे का तुम्हाला दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापेगॉस बेटावर आढळणाऱ्या महाकासवांचे आयुर्मान सुमारे 170 वर्षे असते आणि मेफ्लाय या कीटकांचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासापर्यंत असते. कोण काय करते? भारतातील विविध भागातील वनस्पती आणि प्राण्यांचे सर्वेक्षण संवर्धनाचे कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था 1890 आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था 1916 स्वतंत्रपणे करतात. परिसरात एखादी अनोळखी वनस्पती आणि प्राणी आढळल्यास या संस्थांशी संपर्क करून आपल्याला त्याची माहिती मिळवता येते. त्यानंतर माहित आहे का तुम्हाला जगात सर्वात मोठे फूल इंडोनेशियामध्ये आढळते आणि राफ्लेसिया अर्नोल्डी वनस्पतीच्या फुलाचा व्यास हा सुमारे 1 मीटर असतो. या उलट जगातील सर्वात लहान फूल हे उल्फिया या वनस्पतीचे असून त्याचा व्यास 0.5 मिलीमीटर एवढा लहान असतो. यानंतर आपण या पुढील भाग नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आपत्ती व्यवस्थापन. थँक्स फॉर वॉचिंग.